नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण गावरान कोंबड्याचं भाजी करणार आहोत। आम्ही आलेलो आहे, मी माहेरी आलेली आता सध्या। हे पहा, गावरान कोंबडा आणलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। या आमच्या वहिनी, आज वहिनी करणार आहे भाजी। हे पहा, ती पहिले काय करते, पहिले काय टाकलं आता कांदे टाकते। आपण बघू शकतो चुलीवर करतोय। हे तेल टाकलं, किती पड्या, दोन पड्या। कांदा टाकलेला आहे, तेल टाकलं। वेगवेगळी पद्धत असते बनवायची। हे पहा, जिरा घेतलं, जिरा टाकलं, जिरा टाकलं, थोडंसं फोडलं आणि लसूणची काप घेतलेली ती ठेचून घेतलेली आहे। त्यांच्या घरच्या कोंबड्या बरं का। आता मग चिकन टाकायचं आपलं, गावरान कोंबड्याचं आहे बरं का हे। मी व्हिडिओ आधी कापायच्या आधी विसरली, कारण एवढं मला अंदाज नव्हता। चिकन कापलेलं असं त्यांनी तिकडेच कापून टाकलं चिकनच्या घरी। आणि पहा, असं पाणी नितरून घ्यायचं पूर्ण, कारण भाजी चांगली लागते। आणि जर पाणी त्याच्यात आपण असंच टाकून दिलं तर चव येत नाही भाजीला। हे असं पूर्ण पाणी हे करून घ्यायचं, हाताने काढून घ्यायचं आणि अशी भाजी टाकायची। आपली अजून हळद टाकायची बाकी बरं का। आणि मस्त चुलीवर आहे असं पूर्ण वर खाली करायचं। आमची वहिनी अजून लागते बोलायला पहिला व्हिडिओ आहे तिचा, म्हणून ती बोलत नाही। असं काहीतरी ठेवून द्यायचं। ती छोटीशी कढई आहे, ती ठेवली कुकरवर आणि पाणी गरम करून घ्यायचं। गरम झाल्यानंतर ते पाणी त्याच्यात टाकायचं आणि मग कुकर 4 शिट्ट्या घेऊन घ्यायचं। इथं पाणी टाकलं आणि लागता पाणी टाकायचं बरं, जास्त नाही व्हायला पाहिजे। हे पहा, मसाला काय काय घेतला आहे, हे पहा, लसूण घेते, हे पहा, अजून लाल चटणी, तिखट आहे, बस नाही। आणि हा काय मसाला आहे, काळा मसाला, घरगुती मसाला आहे काळा। जास्त तिखट आहे मसाला आहे त्याला, गरम मसाला। आणि 3 छोटे छोटे कांदे भाजलेले। आता राहिलं खोबरं, ही कोथिंबीर आहे थोडीशी घेतलेली मसाल्यामध्ये। हे आता वाटण करून घ्यायचं आपण। आता हे पाणी टाकावं लागेल का सुनीता? नाही, अजून थांबा थोडंसं 5 मिनिटं। आता आहे ना, त्या चिकनला त्याचं अंगाचं पाणी सुटल्याशिवाय गरम पाणी टाकत नाही। जर आपण गार पाणी टाकलं ना, भाजीला चव येत नाही, म्हणून ते पाणी तापायला ठेवलेलं आहे वरती। ते बी आता तापलं, 5 मिनिटं आपण राहू देऊ आणि मग ते पाणी टाकायचं आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या। हे बघा, आपली हळद बाकी होती टाकायची, आता आपण हळद टाकायची। हळद टाकली,
कारण मी तेलातच टाकून देते, तिने नंतर टाकली हळद. हे पहा. आणि पाणी सुटलंय आता आपल्या चिकनला. टाक पाणी. आता पाणी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट पण करा. हां हे पहा, पाणी बी लागताच टाकलं, जास्त नाही टाकलेलं आहे. आणि आता 4 शिट्ट्या आपण देऊन घ्यायच्या. हे पहा, आता आपण कुकर लावून दिलेला आहे. हे पहा, आणि त्याला आता 4 शिट्ट्या झाल्यावरच उघडायचा. हे पहा, खोबरं भाजलं आपण, एवढाच तुकडा घेतला आहे छोटा. आणि आता त्याला काप करून घ्यायची पावशीने. आणि हे पूर्ण दळून घ्यायचं आता. हे पहा, आता आपलं 4 शिट्ट्या झालेल्या आहे. आता आपण कुकर खाली उतरून घेऊ आणि बघू शिजली का नाही. जर शिजली नसेल तर परत ठेवावं लागेल, कारण कोंबडा जुना आहे. कोंबडा पक्का आहे. हां, पक्का आहे कोंबडा. खूप म्हणजे 1-1.5 वर्षाचा आहे तो. शिजायला थोडासा हे होईल. वास तर खूप भारी येतोय, कारण चुलवर करतोय ना आपण. चुलवरचं जेवण वेगळंच असतं. बघा, आता आपण एक पीस घेतला, बोटी काढली त्याच्यातून, आणि ती शिजली का नाही ते बघायचं. हे पहा, कारण गरम लागतं हाताला, थोडंसं गार पाणी भरला. मस्त शिजली बरं का. आता आपण ही भाजी, काळी भाजी करू आता. हे पहा, चवनुसार आता मीठ घालते पिवळ्या रश्श्यामध्ये. चूल थोडा तिकडं आहे ना, त्याच्यामुळं 3 पाया तेल टाकायचा. आता कढई ठेवलेली आहे. तेल टाकलंय त्याच्यात 3 कड्या. किती? 3 कड्या. 3 कड्या का? आता मसाला घालायचा परतवायला मस्त तेलात. मसाला घातल्यानंतर मग आपण जसं नेहमीप्रमाणे करतो भाजी तशी करायची. हे पहा, हा मसाला आहे दळलेला. कारण आमच्याकडे आज पाहुणे खूप आलेले आहे. पाहुण्यांसाठी स्पेशल कोंबडा आहे कापलेला. असा मस्त परतून घ्यायचा तेलामध्ये. आणि चूलची भाजी वेगळीच असते चवीला. मस्त गरम गरम झणझणीत मस्त कोंबडा आहे हा. आपलं जर तेल चाललं गेलं तर असं थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं, तेल उडून जातं भाजीला. कारण एखाद वेळेस थोडंसं कमी होऊन जातं ना तेल मसाला परतवताना. थोडं नॉर्मल पाणी घालायचं, म्हणजे तेल लगेच वरती येतं आपलं.
हे पहा आता सुकं सुकं टाकायचं पिवळ्या रश्यातून काढून. टाका. याच्यात पिवळा रस्सा नाही टाकला बरं. नाही, फक्त सुकं आहे पहिले. नवीन दूध वाटते मला, मी समजूतला जणीच ना अंदाज. पहा हे सुकं टाकलं आपण, त्याला मस्त आता तरी पण आली मसाल्याच्या ते याला, आणि एकदम मस्त वास येतोय झणझणीत. तिचा मसालाही वेगळा आहे. आता हा रस्सा टाकायचा आपण पिळला त्याचा, आणि थोडं गरम पाणी टाकायचं, कारण भाजी आपल्याला जर वाढवा करायची असेल तर थोडं गरम पाणी, आणि जर तुम्हाला डाळीचं पीठ किंवा काही बाजरीचंही हे घालता तर तसंही करू शकतो आपण. पण आपल्याला थोडी भाजी वाढवावं लागेल, कारण पाहुणे आमच्याकडे आलेले आज. हे पहा आता आहे ना, हे गरम पाणी हे टाकलेलं, आणि थोडंसं डाळीचं पीठ आणि बाजरीचं पीठ एकत्र भाजून घेतलेलं आहे हे पहिले ताव्यामध्ये, आणि त्याला थोडंसं पाण्यात हे करून घ्यायचं आणि ते टाकायचं आपण. हे पहा आता बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ एकत्र भाजलेलं आहे. आपल्याला जेवढं लागलं तेवढं काढायचं आणि ते त्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ते भाजीत ओतायचं. म्हणजे एक अंदाज होऊन जातो याच्याने, घट्ट घ्यायचं का पातळ घ्यायचं. हां टाका. तुम्हाला कशी वाटली चुलीवरची भाजी गरमागरम नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या चॅनलला बाबाला माहिती थोडीशी कथा झालेलं आहे. मस्त गरम गरम भाजी टाकलेली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका. हे पहा मस्त गावरान कोंबड्याचा गरम गरम रस्सा आहे.